नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी भोसले सर विद्याप्रतिष्ठान मराठी माध्यमिक शाळा बारामती येथे सहशिक्षक म्हणून कार्य करतो। विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 6वी इतिहास विषयाच्या पाठ क्रमांक 3 हडप्पा संस्कृती या पाठाचे मागील तासापासून आपण अध्यापन करत आहोत। आता मागील तासिकेला आपण हडप्पा संस्कृतीची माहिती घेतली की हडप्पा संस्कृती ही जगातली प्राचीन ताम्रयुगीन संस्कृतीपैकी एक आहे। हिचा कालखंड लिबी यांच्या कार्बन 14 या शास्त्रीय पद्धतीनुसार इसवी सन पूर्व 2700 ते इसवी सन पूर्व 1500 असा मानला जातो। इसवी सन 1920च्या सुमारास लाहोर मुलतान रेल्वे मार्गाचे काम सुरू असताना काही प्राचीन विटांचे अवशेष सापडले। यामुळे पुरातत्व खात्याने याचा शोध घेण्यासाठी सर जॉन मार्शल यांच्या नेतृत्वाखाली उत्खनन सुरू केले आणि काय आश्चर्य, एक प्राचीन संस्कृती प्रकाशात आली। या संस्कृतीचे प्रथम अवशेष हडप्पा येथे सापडले म्हणून नव्याने शोधलेल्या या संस्कृतीला हडप्पा संस्कृती असे म्हणतात। ही संस्कृती प्रामुख्याने सिंधू नदीच्या प्रदेशात केंद्रित असल्याने तिला सिंधू संस्कृतीही असे म्हणतात। उत्खननात हडप्पा व मोहनजोदडो या दोन्ही नगराच्या ठिकाणी एकाच प्रकारच्या मुद्रा आढळून आल्या। अशाच प्रकारच्या संस्कृतीचे अवशेष पश्चिम भारतात कालीबंगन, धोलविरा, सुरटकोटडा, लोथल, दायमाबाद इत्यादी ठिकाणी मोठ्या प्रमाणात सापडले। आता या संस्कृतीची घरे व नगररचना याची माहिती आपण मागील तासिकेला घेतलेली आहे। आजच्या या तासिकेला आपण तिथून पुढं महास्नानगृहाची माहिती घेणार आहोत। या महास्नानगृहाची माहिती घेण्याच्या अगोदर आपण एक निरीक्षण नोंदवायचं आहे की तुमच्या परिसरातील पोहण्याच्या तलावाला भेट द्या। आपल्या परिसरातील पोहण्याचा जो तलाव आहे त्या तलावाला भेट द्यायची आहे आपल्याला। तलावातील पाणी बदलाची व नव्याने तलावात पाणी सोडण्याच्या पद्धतीचे निरीक्षण करायचं आहे। आणि आत्ता सध्याचा जो पोहण्याचा तलाव आहे आणि आपण जो या पाठामध्ये महास्नानगृह त्याचा अभ्यास करणार आहोत, तर त्या दोन्हींची म्हणजे हडप्पाकालीन स्नानगृह आणि सध्याचा पोहण्याचा तलाव याची आपल्याला तुलना करायची आणि हे निरीक्षण आपल्याला आपल्या वर्गपाठाच्या वहीमध्ये नोंदवायचं आहे। चला तर मग हडप्पाकालीन स्नानगृहाची आपण माहिती घेऊ। हडप्पा संस्कृतीतलं मोहेंजोदडो हे जे ठिकाण आहे, आता मोहेंजोदडो आणि हडप्पा ही ठिकाणे सध्याच्या पाकिस्तानमध्ये आहेत। 1947 पूर्वी प्राचीन भारत असा आपण जर विषय घेतला तर प्राचीन भारतामध्ये 1947 पूर्वी सध्याचं पाकिस्तान आणि बांगलादेश हा भारताचाच भाग होता। तर मात्र मोहेंजोदडो आणि हडप्पा ही ठिकाणं सध्याच्या पाकिस्तानात आहेत। तर मोहेंजोदडो इथे एक प्रशस्त असे स्नानगृह सापडले आहे। तर ह्या महास्नानगृहातील स्नानकुंड जे आहे म्हणजे पाणी साठवण्याची जी जागा आहे, तर ते 2.5 मीटर खोल आहे। 2.5 मीटर खोल असं ते स्नानकुंड आहे। त्याचबरोबर त्याची लांबी ही 12 मीटर आहे आणि रुंदी 7 मीटर आहे। म्हणजे बघा, लांबी 12 मीटर, रुंदी 7 मीटर आणि खोली 2.5 मीटर अशा प्रकारचं हे स्नानकुंड आहे। आणि या स्नानकुंडातील पाणी झिरपून जाऊ नये म्हणून ते पक्क्या विटांनी आतून बांधून काढलं होतं। तसेच त्यातील पाणी वेळोवेळी काढण्याची सोय व शुद्ध पाणी आत आणण्याची सोय केली होती। आता ह्या स्नानगृहाच्या जवळ
या स्नानगृहाच्या जवळ कपडे बदलण्यासाठी स्वतंत्र खोल्यांची व्यवस्था होती. त्याचप्रमाणे ह्या स्नानगृहाचे वापरलेले पाणी बाहेर सोडण्यासाठी आणि शुद्ध पाणी आत आणण्याची व्यवस्था केली होती. यावरून आपल्या असं लक्षात येतं की हडप्पा संस्कृतीतील लोक आरोग्याबाबत किती दक्ष होते हे दिसून येतं. तर आपल्या स्क्रीनवर हे एक महास्नानगृहाचं सध्याचं जे त्याचे अवशेष आहेत त्याचं चित्र आहे. पाठ्यपुस्तकामध्येही त्याचं चित्र आहे. त्याचप्रमाणे या जी नगर रचना होती त्या नगराच्या संरक्षणासाठी हडप्पा संस्कृतीमध्ये तटबंदीची व्यवस्था केली होती आणि ही तटबंदी भाजलेल्या पक्क्या विटांमध्ये बांधलेली असत. त्याचप्रमाणे या हडप्पा संस्कृतीतील लोकांचं लोकजीवन कसे होते तर हडप्पा संस्कृतीमध्ये कुटुंबसंस्था महत्त्वाची होती. कारण नगररचनेच्या अवशेषावरून समाजात राज्यकर्त्यांचा वर्ग, व्यापारी वर्ग व सर्वसामान्यांचा वर्ग असल्याचे दिसते. नद्यांच्या काठी सुपीक प्रदेशात ही संस्कृती विकसित झाली असल्याने शेती हा समाज जीवनाचा कणा होता. म्हणजे हडप्पा संस्कृतीचा शेती हा प्रमुख व्यवसाय होता. कारण कालीबंगन येथे नांगरलेल्या शेताचा पुरावा मिळालेला आहे. तसेच येथील लोक विविध पिके घेत असत. त्यामध्ये प्रामुख्याने गहू, सातू म्हणजे बार्ली ही मुख्य पिके होती. त्याचप्रमाणे राजस्थानमध्ये सातूचे पीक घेतले जाई तर गुजरातमध्ये नाचणीचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाई. याखेरीज वाटाणा, तीळ, मसूर इत्यादी पिके काढली जात होती. हडप्पा संस्कृतीतील लोकांना कापड विणण्याची कला अवगत होती. ते गुडघ्यापर्यंत वस्त्र परिधान करत होते. त्या काळात विविध दागिने वापरले जात होते. यामध्ये बांगड्या, कमरपट्टा, गळ्यातील माळा, अंगठ्या, बाजूबंद इत्यादी दागिने स्त्रिया घालत. हे दागिने सोने, तांबे, कवड्या, रत्ने इत्यादीपासून बनवले असत. स्त्रिया बांगड्या कोपरापर्यंत घालत असत. सापडलेल्या पुतळ्यांच्या आधारे पुरुष हे केसांचा भाग मधून पाडत असत आणि कोरलेली दाढी ठेवत असत. तर दागिने हे या जो पुतळा स्त्रीचा सापडलेला आहे या पुतळ्यामध्ये आपल्याला अगदी बांगड्या कोपरापर्यंत घातलेल्या दिसून येतात. त्याचप्रमाणे एक मूर्ती पुरुषाची सापडलेली आहे. त्यांनी दाढी कोरलेली आहे परंतु मिशा काढलेली आहे. त्याचप्रमाणे अंगावर जे वस्त्र परिधान केलेलं आहे त्याच्यामध्ये वेगळी डिझाईन घेतलेली आहे. म्हणजे खांद्यावरून घेतलेली ही जी एक शाल आहे आणि ह्या शालीवर त्रिदलाची नक्षीही अत्यंत सुंदर रीतीने दाखवलेली आहे. तर हडप्पाकालीन कलेचा हा उत्कृष्ट असा नमुना आहे. त्याचप्रमाणे हडप्पा संस्कृतीतील हे जे दागिने आहेत हे विविध प्रकारचे अलंकार दागिने ते स्त्री आणि पुरुष दोघंही वापरत असत. येथील लोकांचा प्रमुख आहार गहू होता. त्याचबरोबर जव, तीळ, वाटाणा यांसारखी दुय्यम धान्यसुद्धा ते पिकवित असत. खजुराचा उपयोगही ते अन्न म्हणून करत असत. येथील लोक पशुपालन हा व्यवसाय ते करत होते. त्यामुळे त्यांच्या अन्नामध्ये दुभत्यांचा पुरवठा होत असावा अशी एकंदरीत आपल्याला त्याची माहिती सांगता येते. तर यानंतर आपण पुढचा मुद्दा घेणार आहोत तो म्हणजे व्यापार. आता या हडप्पा संस्कृतीतील व्यापाराची माहिती घेण्याच्या अगोदर आपण एक उपक्रम करणार आहोत. तो म्हणजे की आपण जवळच्या किराणा मालाच्या दुकानाला भेट द्यायची. म्हणजे हा उपक्रम तुमच्यासाठी आहे. तुमच्या घराच्या जवळच्या किराणा मालाच्या दुकानाला भेट द्या. दुकानदार दुकानासाठी वाणसामान कोठून आणतो याची माहिती घ्या आणि त्याच्या दुकानात असणाऱ्या विविध वस्तूंची यादी करा. तर
आता आपण हडप्पा संस्कृतीतील व्यापार, हडप्पा संस्कृतीतील लोकांचा व्यापार कोणत्या देशांशी होता, अंतर्गत व्यापार आणि परदेशाशी असणारा व्यापार याची माहिती घेणार आहोत. हडप्पा संस्कृतीचे लोक भारतात त्याचप्रमाणे भारताबाहेर देशांशीही व्यापार करत असत. सिंधू नदीच्या खोऱ्यात चांगल्या दर्जाचा कापूस पिकत असे आणि तो कापूस पश्चिम आशिया, दक्षिण युरोप आणि इजिप्त या प्रदेशांना निर्यात होत असे. सुती कापड देखील निर्यात होत असे. इजिप्तमध्ये मलमलीचे कापड हडप्पा संस्कृतीचे व्यापारी पुरवत असत. काश्मीर, दक्षिण भारत, इराण, अफगाणिस्तान, बलुचिस्तान येथून चांदी, जस्त, मौल्यवान खडे, माणके, देवदार लाकूड इत्यादी वस्तू आणल्या जात. परदेशांशी चालणारा व्यापार खुष्कीच्या तसेच सागरी मार्गाने होत असते. खुष्कीच्या मार्गाने म्हणजे रस्त्याने, म्हणजे जलमार्ग आणि रस्ते या दोन्ही मार्गाने होत असे. उत्खननात सापडलेल्या काही मुद्रांवर जहाजांची चित्र कोरलेली आहे. आता स्क्रीनवर पहा, हे जे चित्र दिसत आहे ते आहे लोथल येथे सापडलेली प्रचंड आकाराची गोदी, तिचं चित्र आहे. लोथल हे ठिकाण गुजरातमध्ये आहे. तर हडप्पा संस्कृतीचा व्यापार अरबी समुद्राच्या किनाऱ्याने चालत असे. तर अशा प्रकारे ही एक प्रचंड मोठ्या आकाराची गोदीचे अवशेष सापडले आहेत. त्याचप्रमाणे काही ज्या मुद्रा आहेत या मुद्रांवर जहाजांचे चित्र आहे. यावरून हा हडप्पा संस्कृतीचा व्यापार भरभराटीस आलेला होता असे आपल्याला समजते. इतकी ही जी प्रगत अशी संस्कृती, ही प्रगत संस्कृती मोठ्या प्रमाणावर व्यापार करणारी, नगररचना उत्कृष्ट असणारी, घरांच्या बाबतीत आणि आरोग्याच्या बाबतीत जागरूक अशी असणारी संस्कृती, ह्या संस्कृतीची ही संस्कृती नष्ट कशी झाली याच्याविषयी आपण माहिती घेणार आहोत. ते म्हणजे संस्कृतीच्या ऱ्हासाची कारणे, हडप्पा संस्कृतीच्या ऱ्हासाची कारणे. तर आता यामध्ये पहिलं कारण सांगता येईल ते म्हणजे पुन्हा पुन्हा येणारे महापूर. म्हणजे ही संस्कृती प्रामुख्याने नद्यांच्या खोऱ्यामध्ये होती. उदाहरणार्थ सिंधू नदीला येणारे वारंवार पुन्हा पुन्हा येणारे महापूर, या महापुरामध्ये ही संस्कृती नष्ट झाली असावी. त्याचप्रमाणे दुसरं कारण जे आहे ते दुसरं कारण म्हणजे बाहेरून आलेल्या टोळ्यांची आक्रमणे. परकीय एखाद्या दुसऱ्या संस्कृतीने मोठ्या प्रमाणावर एकदाच आक्रमण केले असतील आणि त्या आक्रमणामध्ये ही संस्कृती नष्ट झाली असावी. त्याचप्रमाणे तिसरे कारण सांगता येते की व्यापारातील घट, म्हणजे सुरुवातीला फायदा मिळवून देणारा व्यापार, नंतर या व्यापारामध्ये तोटा होऊ लागला आणि त्याच्यामुळे व्यापारात झालेली घट आणि त्याच्यामुळे ह्या संस्कृती तिथली जागा सोडून गेल्या असाव्या असे एक कारण आहे. तर अशा अनेक गोष्टी हडप्पा संस्कृतीचा ऱ्हास होण्यास कारणीभूत होत्या. त्याचप्रमाणे आणखीन एक कारण सांगता येतं ते म्हणजे पर्जन्यमान कमी होणं, की पावसाचं प्रमाण कमी झालं आणि त्याच्यामुळे शेतीचं उत्पादन कमी झालं आणि त्यानंतर हळूहळू लोकांनी तिथला तो प्रदेश सोडून चांगल्या सुपीक प्रदेशाकडे स्थलांतर केलं असेल. त्यानंतरचं कारण आहे नद्यांची पात्र कोरडी पडणे. म्हणजे सुरुवातीला नद्यांना भरपूर पाणी असावं, नंतर मात्र पाण्याचं प्रमाण कमी झालं आणि ती राहण्यायोग्य जागा न झाल्याने पाण्याची कमतरता भासू लागल्यामुळे लोकांनी दुसऱ्या सकल सुपीक भागांकडे स्थलांतर केलं असेल. त्यानंतरचं एक नैसर्गिक कारण सांगितलं जातं की भूकंप. अचानक फार मोठा भूकंप आला असेल आणि त्या भूकंपामुळे ही सगळं नगरच्या नगरं जमिनीमध्ये गाडली गेली असतील आणि जे काही जीवितहानी मोठ्या प्रमाणावर झाली असेल आणि जे काही लोक राहिले असतील त्यांनी दुसरीकडे स्थलांतर केले.
त्यानंतरचं एक नैसर्गिक कारण सांगितलं असेल की समुद्र पातळीतील बदल, की समुद्र पातळीमध्ये बदल झाल्यामुळे लोकांनी स्थलांतर केलं असेल. अशा अनेक कारणामुळे लोकांनी मोठ्या प्रमाणावर स्थलांतर केले आणि हडप्पा संस्कृतीमधील शहरांचा ऱ्हास झाला असे वाटते. परंतु विद्यार्थी मित्रांनो, अजून या संस्कृतीतील जी लिपी आहे, या लिपीमध्ये त्या लिपीचं आपल्याला अजून वाचन करता आलं नाही. त्या लिपीचं वाचन जर करता आलं तर आपल्याला अधिक चांगली माहिती समजेल. आता अजून ह्या हडप्पा संस्कृतीवर संशोधन चालू आहे. आपल्या पुणे येथील डेक्कन कॉलेज आहे. हे डेक्कन कॉलेज पुरातत्व संशोधन करत असतं, पुरातत्व उत्खनन करत असतं. त्याचप्रमाणे खरगपूर येथे जे IIT आहे, IIT म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, म्हणजे पुणे डेक्कन कॉलेज पुणे आणि खरगपूर येथील IIT यासारखे इतर संस्थांनी 2016 साली एक नव्या संशोधन केलं, तिथं उत्खनन केलं, संशोधन केलं आणि ही प्राचीन संस्कृती 5500 वर्षापूर्वीची नसून 8000 वर्षापूर्वीची असल्याचं निष्कर्ष काढला आहे. नेचर हे एक विज्ञान संशोधक विषयक नियतकालिका आहे. ह्या नियतकालिकाच्या एप्रिल 2016च्या अंकात हे संशोधन प्रसिद्ध झालेलं आहे. त्याचप्रमाणे 2014मध्ये तामिळनाडूतील शिवगंगा जिल्ह्यात पलल्ली संथाई थिडल या गावातसुद्धा जमिनीखाली गाडलेले हडप्पा संस्कृतीसारखे अवशेष आढळून आलेले आहेत. बंगळूर येथील पुरातत्व विभागाच्या संशोधकांनी याचा शोध लावला. म्हणजे भारतीय पुरातत्व विभाग आणि पुण्यातलं डेक्कन कॉलेज हे या प्राचीन भारतातील पुरातत्व उत्खनन करत असतं, नवीन नवीन संशोधन चालू असतं. तर विद्यार्थी मित्रांनो, हडप्पा संस्कृती ही भरभराटीला आलेली संपन्न अशी नागरी संस्कृती होती आणि या संस्कृतीने आपल्या भारतीय संस्कृतीचा पाया घातलेला आहे. तर इथपर्यंत आपण ही माहिती घेतलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा पाठ आपण 2 वेळा मोठ्याने घरी वाचन त्याचं करायचं आहे पाठाचं. आणि या पाठावरील पान नंबर 14वर जो स्वाध्याय दिलेला आहे तो स्वाध्याय आपण आपल्या वर्गपाठाच्या वहीमध्ये सोडवायचा आहे. धन्यवाद.